4 षटकांचा सामना गोलंदाजी मार्कवर नितीन आहे आणि सलामीचे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये तन्मय आणि अजय. अजय पिचड स्ट्रायकर एंडला अजय आणि तन्मय साथीला. गोलंदाजी एंडवर नितीन. चला पंच सामन्याला आपण सुरुवात करूया. वेळ लावली जाते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले 3 षटके फेकायचे. 1:57 झालीत. पहिला चेंडू आणि निघून गेलाय. डॉट बॉल आलाय. 1:57 झालेत आणि इथून पुढील 15 मिनिटांमध्ये हा सामना जे पहिले 3 षटके टाकणं बंधनकारक आहे. टीम बामणे याची नोंद घ्या. हो यावेळी काही हरकत झाली का? अपील तर होतीये पण पंच सांगतात काही नाहीये. नो कॉन्टॅक्ट विथ बॅट अँड बॉल. पहिले 2 चेंडू नितीनच जबरदस्त फेकलेत. तिसरा चेंडू असेल. पहिले षटक मार्गस्थ आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. पॉवरफुल फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जावं लागेल. त्या ठिकाणी अजय पिचड बॅक टू द पॅव्हिलियन. पंच त्या ठिकाणी सांगतात चेंडू कलेक्ट केला गेला पंचांकडून. अजय पिचड संघाचा संघ नायक आहे. देर आहे मगर दुरुस्त नाही आहे. थोडा उशीर झाला मात्र सामन्यामध्ये काही करू शकले नाहीत. विदाउट स्कोरिंग रन अजय पिचड डगआउटच्या दिशेला निघून गेलाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय संदीप. बघा आमचे युट्यूब लाईव्ह एका झोन मधले असल्यानं सगळे खेळाडू माहिती आहेत. योगेश टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी नयन शिर्के म्हणतात तसं मनामनात आणि घराघरात पोहोचवली जाते. आणि या गोलंदाजी एंडवर नितीनला यश मिळाले. पहिले 2 डॉट फेकले. दडपण निर्माण केलं. मोठा फटका खेळायला त्या ठिकाणी मजबूर केलं अजय पिचड आणि त्या ठिकाणी चांगला झेल टिपला मिड विकेटला. पहिला गडी बाद नितीन. अहो नॉन स्ट्रायकर एंडला त्या ठिकाणी तन्मय आहे. संदीप आलाय. पहिला चेंडू खेळून काढला. डॉट. 4 चेंडूचा विचार केला तर एकही धाव खर्च केली नाही. या विपक्षात विचार केला तर एक महत्वपूर्ण विकेट देखील आपल्या संघासाठी देत असताना नितीन मॅन फ्रॉम बामणे कट केलाय. कमरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेषेकडे. क्षेत्ररक्षक अडवत आहेत. चेंडूला थांबवत आहेत. फेकी करतील. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करत असताना दोन्ही बॅटर्स आता कुठे जाऊन 2 धावा धावफलकावर लागल्यात. 5व्या चेंडूवर आल्या 2. पहिले 4 चेंडू धावांचा दुष्काळ. तो दुष्काळ कमी करत असताना 2 धावा धावफलकावर. कट केलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे असतील का? नो मॅन्स लँड. चेंडू निघून गेलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा. मनगटातली ताकद वापरली. जबरदस्त टायमिंग केलं. पहिले 4 चेंडू नितीनचे मध्ये पुढचे 2 चेंडू फक्त आणि फक्त संदीप. 8 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 1 समाप्त. हे षटक फेकण्यासाठी वेळ घेतलाय फक्त 3 मिनिटांचा. क्या बात आहे. आम्ही आभार मानू आणि कौतुक करू. जिथे 5 मिनिटं दिली होती 2 मिनिटं वाचवलीत आपल्या संघासाठी आणि आमच्या आयोजकांसाठी. क्या बात आहे. तेव्हा पुढचा गोलंदाज सचिन येतोय. नितीनचे 4 चेंडू चांगले होते. शेवटच्या 2 चेंडूंवर 8 आल्यात. मात्र टेन्शन नाहीये. पण 8 धावा पॉवर प्ले मध्ये तशा जास्त नाहीयेत. एक विकेट देखील आपल्याला पाहायला मिळालं. दुसरे षटक सचिन आले गोलंदाजी मार्कवर. तुला जास्त वेळ घेऊ नका. टीम बाबने तुम्ही 2 मिनिटं वाचवली आणि ती 2 मिनिटं जर इकडे खर्च झाली तर मात्र कुठेतरी 4थ्या षटकामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो. यावेळी चांगला फटका सजवलाय. चेंडू थांबणार नाही. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. किती वेळ तन्मय 6 चेंडू नॉन स्ट्रायकर एंडला उभा होता.
गंमत पाहत होता, समोरून एक विकेट गेली, षटकारही आला होता आणि तीच काहीशी ऊर्जा स्वतःमध्ये घेत असताना तन्मयच्या बॅटमध्ये आलाय पहिला षटकार आणि या सामन्यातला दुसरा. 14 धावा, एक ऑन साइड तर एक ऑफ साइड. चेंडू चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री ऑफ 4 रन्स. 6 नंतर आल्या 4 धावफलकावर तब्बल 18. पहिलं षटक थोडं किफायती ठरलं. नितीनचा 8 धावा आल्या होत्या, मग सचिनच्या पहिल्या चेंडू आल्या 2. अजून 4 चेंडू कसे फेकावे असा प्रश्न पडला असावा सचिनला, ज्या पद्धतीने तन्मयने सुरुवात केली आहे. हल्ला चढवलाय, सांगितलंय अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. मी अटॅक करेल आणि खऱ्या अर्थाने डिफेन्स करेल माझा. विकेट. नेक्स्ट बॉल सचिन टू तन्मय. यावेळी मात्र स्लॉट मध्ये होता. सेन्सिबल क्रिकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, मात्र 2 धावा इथे पॉसिबल झाल्यात. धावफलक सर एकच दिली जाईल. ओके. नक्कीच या मैदानावर काही नियम आमचे घोषित आहेत, त्याच्यामुळे इकडे हा चेंडू घोषांकित क्षेत्रात कोणत्याही पद्धतीने गेला तरी तुम्हाला एकच धाव मिळणार आहे. यावेळी मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत तरंगतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचणार नाहीयेत. एक घेतली, 2ही घेतल्या, तिसरीचा होईल का प्रयत्न? मी तर म्हणतो व्हायला पाहिजे आणि 3 देखील मिळतील. कुठेतरी क्षेत्ररक्षण चिंतेचा विषय. 3 क्षेत्ररक्षक आले होते. झेल करण्याचा प्रयत्न झाला, मात्र झेल तर नाही मिळाला. या उलट 3 धावा धावफलकावर. 22-22. चांगली धावसंख्या उभी केली बघा. पहिल्या षटकात फक्त 8 होत्या. या षटकात जर विचार केला तर तब्बल 12 आल्यात आतापर्यंत. 14 आल्यात. कॅच, व्हॉट अ कॅच. जबरदस्त. त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक उभा होता आणि मी तर म्हणतोय फलंदाजाला अजूनही विश्वास वाटत नाही हा झेल कॅरी झालाय. काय जबरदस्त झेल पकडलाय. लो कॅच होता आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन आणि 3 दुःखे दिसतात स्कोर कार्डवर. 22 धावा, 2 गडी बाद. 2-2-2. चांगला प्रतिकार पाहायला मिळाला. त्या ठिकाणी संदीप माघारी परतलाय. 8 धावा त्याच्या बॅट मधून. सॉरी, तन्मय जो फॉर्म मध्ये होता, 1 षटकार चौकार ठोकला होता आणि वैयक्तिक मला वाटतं 14 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. मात्र गेलाय डगआउटच्या दिशेला. दुसरा विकेटचं पतन झालंय. सागर, अजय गेला, तन्मय गेलाय. दोन्ही सलामीचे बॅटर्स मैदानाच्या बाहेर निघून गेलेत. जर आपण आकाशाकडे पाहिलं तर ढगाळ वातावरण आहे, थोडी गरमी, मात्र हवा देखील आहे. हो, फुलटॉस बॉल. सेन्सिबल कव्हर मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक 2-2-3 क्षेत्ररक्षक येतात. एक सिंगल येईल. सागरने पहिल्या चेंडूवर एक सिंगल घेतली. ऑफ स्ट्राईक झालाय. षटक क्रमांक 2ही समाप्त होईल. 2 षटकांती धावफलकावर 23. 2 गडी बाद 23. मी तर म्हणलं चांगली धावसंख्या आहे. 11.50च्या सरासरीने या धावा धावफलकावर 2 षटकात 23 लागल्यात. करण पुढचा गोलंदाज 3ऱ्या षटकासाठी निवडला गेलाय. टीम बामणे संघाकडून, शिवांश स्पोर्ट्स बामणे संघाकडून कमबॅक होईल का? ही उंबरमाई टीम पुन्हा आक्रमण करेल. पण या फॉर्मॅट मध्ये पॉवर प्ले वगैरे ह्या गोष्टी मांडल्या जात नाही. प्रत्येक चेंडू पॉवर प्ले प्रमाणे खेळला जातो. जर विचार केला तर ऑफ स्ट्राईक पॅक करण्याचा प्रयत्न केला. ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात.
तिथून एकदा चेंडू पास झाला तर सीमारेषा गाठेल. हो मग तो खेळला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन, 4 रन्स. सागर यावेळी आपण विचार केला तर चांगला फटका सजवलाय. धावफलकावर 27. चेंडूवर बोट फिरवली होती, मात्र चेंडू अगदी बॅटच्या टप्प्यात आला आणि आपल्याला माहिती आहे टप्प्यात आला की कार्यक्रम नक्की होतो. या चेंडू देखील सीमापार झाला. 4 धावा आल्यात. चेंडू येतोय, चला करण पहिल्या चेंडूवर करणचं देखील स्वागत केले चौकारानं. मागच्या षटकात सचिनचं स्वागत षटकारानं झालं होतं, करणचं स्वागत चौकारानं केलं त्या ठिकाणी सागरनं. स्वॅग से करेगा सबका स्वागत, तो स्वागत या ठिकाणी झाले. पाहूया पुढचे 5 चेंडूंवर किती धावा येतील, की कमबॅक करेल करण, करावं लागेल कमबॅक. यावेळी मिड ऑन पार करत चेंडू आलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक जातात. एक सिंगल कंप्लीट केली आहे. 28 धावा धावफलकावर, 28. 2 गडी गमावलेत ती मुंबई संघानं. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. थोडं स्पीडअप करा, तुमच्याकडे हे षटक फेकण्यासाठी कमी वेळ राहिलेला आहे. करण यावेळी चेंडू हवे तरंगतोय, क्षेत्ररक्षक 2-2 कॉलिंग केलंय. गडी बाद, 3रा धक्का टीम उंबरमाळी संघाला. नाणेफेकी जिंकली होती, क्षेत्र त्या ठिकाणी फलंदाजी निवडली. आता आतापर्यंत विचार केला तर 2.3 षटकांचा सामना झालाय आणि धावफलकावर 28 धावा, 3 गडी बाद. तन्मय बाद झाला, संदीप बाद झालाय, अजय देखील बाद झालाय. सागरला साथ देण्यासाठी मयूर आलाय. नेक्स्ट बॉल. हो यावेळी बॉडीला टच झालाय की बॅटला पाहूया. त्या ठिकाणी पॉइंटला क्षेत्ररक्षक लेग बाईज. येस कळलं होतं, बॅटवर आला नाही बॉल, शरीराला स्पर्श करत चेंडू पॉइंटला गेलाय. एक सिंगल आली आहे. 29 धावा धावफलकावर, 3 गडी त्या ठिकाणी गमावलेत उंबरमाळी संघानं. बामणे टीम हळूहळू कमबॅक करते या सामन्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ झाला. 2 चेंडू करण लवकर लवकर फेकायचे तुला, वेळेचं बंधन आहे. यावेळी चांगला फटका, मिड ऑफला क्षेत्ररक्षक थांबवलाय. त्या ठिकाणी सागर आक्रमक रवैया आहे, मात्र तितकं चांगला संपर्क काही संधी मिळत नाहीये. एक चौकार त्याच्या बॅटमन नक्की आलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला. तर काय रणनीती असेल. अंतिम चेंडू आहे षटक क्रमांक 3 साठी. हाफ ट्रॅकर एच 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 अँड आय थिंक टेकन. येस त्या ठिकाणी अर्थ दूर झाला. सागर देखील माघारी परतलाय. 4था धक्का दिलाय टीम उंबरमाळी संघाला. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांती धावफलकावर 29, 4 गडी बाद. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे टीम बामणे. 29 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय आणि पांडुरंग मैदानाच्या आतमध्ये टीम उंबरमाळी संघाकडून. नक्कीच पांडुरंगाकडून अपेक्षा आहे
तमाम आणि उमेश पुढचा गोलंदाज, चौथा गोलंदाज, चौथं षटक. आणि अर्थातच पांडुरंगाकडे धावा केलाय टीम उंबरमाळी संघाने. किमान या 6 चेंडूंमध्ये पांडुरंगाकडून 2 षटकांची अपेक्षा असेल. एक 40 पर्यंत जाण्याचा नक्कीच मानस असेल. उमेश काय करतो पाहूया. उमेशवर सगळं काही अवलंबून आहे. षटक क्रमांक 4 ला झाली सुरुवात. राऊंड द विकेट. पहिला चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या ठिकाणी झेल केलं पूर्ण. आणि मला वाटतं त्या ठिकाणी विकेट झाले पतन. मयूर बॅक टू द पॅव्हेलियन. आणखी एक धक्का टीम उंबरमाळी संघाला. 5वा धक्का. मी तर म्हटलं देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे. उशीर झाला मैदानावर पोहोचायला. मग तर तुम्ही उशिरा आलात ना तर इथल्या परिसराचं आणि त्या वातावरणाशी यूज टू व्हावं लागतं. थोडं जुळवून घ्यावं लागतं. तुम्ही आलात आणि लगेचच बॅटिंगसाठी उतरलात. परिणाम अजय कचरे सारखा सॉरी हा जो अजय संघनायक आणि तो लवकरच माघारी परतला. याचं कारण आहे अमोल नेक्स्ट बॅटर. अजय पिचड सारखा एक चांगला बॅटर स्वस्तात बाद झाला आणि खरं तर त्यानंतर कमबॅक केलं होतं तन्मय आणि संदीपनं. मात्र जास्त प्रतिकार होऊ शकला नाही. षटक क्रमांक 4 पहिला चेंडू झाली विकेट. अमोल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. उमेश टू अमोल. टीम बामणे संघ आपण थोडा एक्स्ट्राचा वेळ घेत आहेत. वेळेत आपल्याला हे षटक पूर्ण करायचे. पहिला चेंडू खेळला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. झाली चूक. या चेंडूवर देखील विकेट येऊ शकली असती मात्र त्या ठिकाणी विकेट येऊ शकली नाही. एक सिंगल आली आहे आणि या एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावर 30 धावा. धावफलकावर आल्यात उंबरमाळी टीमसाठी. मात्र सातत्याने आणि रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेटचे पतन होत राहिले. पाहता पाहता 5 गडी बाद झालेत. टीम उंबरमाळी संघाचा विचार केला तर बामणे संघाने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. अंतिम षटक सो यावेळी फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी मिड विकेटला. क्षेत्ररक्षक 1 बाउन्सनं चेंडूला थांबवले. फेकी करतील. दुसऱ्या धावेचा झाला प्रयत्न. 2 धावा अगदी आरामात पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 32 धावा धावफलकावर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 40 पर्यंत पोहोचेल का टीम उंबरमाळी. आणि तसं झालं तर एक चांगला कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. जितक्या धावा कमी तितका चेस सोपा असतो हे आपल्याला माहिती आहे. मात्र आम्ही हे ऐकलं जितक्या धावा कमी तितका हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो. येस इट्स अ वाईड. अवंतरची धाव. 33 धावा. 3-3-3 for 5. 33 5 wickets down. पुढील चेंडू असेल. पुन्हा एक मला वाटतं अवांतर फेकलाय. वाईड बॉल. उमेश या क्षणाला मित्र महिला हे वाईट चेंडू. तुझं हे षटक तर लांबेलच शिवाय हे महागडे षटक देखील होऊ शकतं. कारण अजून 3 चेंडू आहेत. या 3 चेंडूंवर 1-2 तरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. कारण भैरवी षटक आहे आणि आत्ताच स्लॉकचं षटक आहे. नेक्स्ट बॉल. हॅट्रिक झाली मला वाटतं वाईड बॉलची. येस एक वेगळी हॅट्रिक पाहायला मिळाली. विकेटची हॅट्रिक देखील आजच्या दिवसाला आम्हाला पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल. पुढील सामना टीम दोराचा पाडा विपक्षात गणेशवाडी. एज चेंडू गेलाय मागे त्या ठिकाणी.
शेवटचे षटक मार्गस्थ आहे. विजेत्या संघाला सावरुली टीम सोबत सामना करायचा दुसऱ्या फेरीमध्ये. तो दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना असेल आणि टीम अवकलवाडी पुढच्या फेरीत जाऊन पोहोचली. नशीबवान आहेत, एक बाय मिळालं. मात्र मित्र महिला या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळाला तर डायरेक्ट क्वालिफायर खेळायला मिळतो. हो या त्या स्पर्धेत कोण असेल. यावेळी चांगला फटका सजवलाय, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि विकेटचे पतन होत आहे. सलगच्या 3 वाईड नंतर केले कमबॅक. एक सिंगल, एक विकेट आणि अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 4. धावफलकावर 36-6 गडी बाद. चला थोडं रनअप करायचे बॅटर. हे षटक अतिशय लांबले. या षटकाचा तब्बल 6 मिनिटांचा वेळ तर आतापर्यंत झालाय. अजून एक चेंडू शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल. चला अंतिम चेंडू आहे. बॅटर खंडू. चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक ते मिटॉनला झाली चूक. थोडं मागे यायला पाहिजे होतं. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न, 2 पूर्ण झाल्यात. तिसरा धावेचा प्रयत्न झालाय, मात्र तो यशस्वी होणार नाहीये. बाद 2 धावा आल्यात, 38 झाल्यात. 39 लक्ष आहे. 4 षटकांमध्ये 39 धावा पूर्ण करावी लागतील. विचार केला तर टीम त्या ठिकाणी बामणे तितकं सोपं राहणार नाहीये. कारण उंबरवाडी संघाचा विचार केला तर एक टफ टीम आहे उंबरवाडी आणि ही धावसंख्या नक्कीच मोठी करण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. पाहूया त्या ठिकाणी काय घडेल, काय बिघडेल. नक्कीच टीम उंबरमाळी आणि यांच्या विपक्षात टीम बामणे खेळतीये. थोडा उशीर झाला या सामन्याला ऑन व्हायला, मात्र जसा सामना ऑन झालाय चांगली धावसंख्या त्या ठिकाणी 38 धावांपर्यंत मजल मारली आहे. 39 धावांचं लक्ष दिलंय टीम बामणे संघाला. टीम उंबरमाळी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. चला जाऊया पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगकडे. ऑफिसियल्स त्या ठिकाणी सज्ज असतील. 24 चेंडू आणि विजयाचं लक्ष 39 धावा आहेत. स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही स्वरा एंटरप्राइजेसचा बॅनर. करातला वॉटर प्युरिफायर्स जयेश विदेसर करातला याचे फॉर्म आहे. वॉटर प्युरिफायर्स जर कोणाला हवे असतील तर अगदी रिजनेबल दरात मिळतील. आणि जे ठिकाण आहे राहुल नगर शहापूर. सलामीचे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दिनेश आणि साथीला नितीन. गोलंदाजी मार्कवर सागर येतोय. पुन्हा एकदा वेळ लावली जाईल
घड्याळामध्ये किती वाजलेत पाहूया. 2:21 झालीत. 2:36 पहिली 3 षटकं फेकावी लागतील. तुमची वेळ सुरू होते. टीम अंबरमाई आपण लगेचच गोलंदाज त्या ठिकाणी सागर गोलंदाजी मार्कवर येते. स्ट्रायकर एंडला दिनेश पहिला चेंडू खेळेल आणि साथीला नितीन. पंचांचा येईल हिरवा कंदील. 3, 2, 1 लेट्स प्ले अराउंड द विकेट. पहिले षटक सागर कडून. पहिला चेंडू. पहिला चेंडू होता इनसाइड एज. मित्रांनो वाचलाय या ठिकाणी हा बॅटर. कोणी आतमध्ये यायचं नाही विद्यार्थी. शाळेतले विद्यार्थी गेटच्या आतमध्ये यायचं. चांगला चेंडू हाताळला. पहिले 2 चेंडू चांगले हाताळले. पहिल्या इनिंगची सुरुवात देखील 2 डॉटने झाली होती. ठिकाणी अजय टीचर स्ट्रायकरला होता. या ठिकाणी दिनेश आहे. नक्कीच 39 धावा तितक्या सोप्या ठरणार नाहीत. हो यावेळी चांगला कव्हर ड्राईव्ह सजवलाय. चेंडू चाललाय अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक येतील. चेंडू थांबवतील. फेकी करतील. एक सिंगल आली आहे. या क्षणाला टीम उंबरमाई संघाचं एक विकेटचं पतन झालं होतं. अजय बाद झाला होता. मात्र इथं आले सिंगल. धावफलक सुरू झाले. या सिंगल 38ची अजूनही गरज आहे. 21 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी एक झाले. दरम्यानला चाललाय चेंडू घोषांकित क्षेत्रात. स्वयंसेवक आपण त्या ठिकाणी चेंडू घेऊन यायचे. आपले चेंडू जात आहेत पाठीमागच्या झोन मध्ये. नेक्स्ट बॉल. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. हो यावेळी चांगले मिस्टर्न पाहायला मिळते. चांगले षटक ठरले. सागर 5 चेंडू हाताळलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आम्ही तो म्हणतोय. मी म्हटलं होतं बामणे संघाला तितकं सोपं जाणार नाहीये. यावेळी ओहो झेलचं त्या ठिकाणी पूर्ण झालंय. विकेटचं पतन झालंय. दिनेश त्या ठिकाणी बाद होतोय आणि दोन्ही सलामीवीर त्या ठिकाणी तो सलामीवीर पहिलाच दिनेश डगआउट दिशेला निघून जातोय. पहिले षटक कमालीचं त्या ठिकाणी फेकले गेले सागर कडून. 2 धावा आणि 1 विकेट. 18 चेंडू आणि विजयाचं समीकरण अजूनही 37 धावा. पंचांकडे द्या मॅच बॉल. पंच मॅच बॉल आले बघा. नेक्स्ट बॅटर प्रेम मैदानाच्या आतमध्ये. तन्मय पुढचं षटक सुरू करेल. दुसऱ्या षटकात सुरुवात. पंच केलाय. स्क्वेअर कट. चेंडू सीमा पार. चौकार. कोणी प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. मात्र आपले बाईक्स किंवा आपली गाडी मैदानाच्या आतमध्ये प्लीज पार्क करू नका. त्या ठिकाणी थांबू नका. कदाचित एका क्षेत्ररक्षक तुमच्यापर्यंत येऊ शकतो याची नोंद घ्या. पुन्हा एकदा यावेळी दिशा थोडी भरकटली गोलंदाजाची. चेंडू देखील निघून गेलाय. स्क्वेअर लेग त्या ठिकाणी पॉइंट बाउंड्री लाईनला. चौकार.
बॅक टू बॅक दुसरा चौकार. 10 धावा धावफलकावर. नितीनच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. त्या तन्मयला विचार करायला भाग पाडले. सलगच्या 2 चेंडूंवर त्या ठिकाणी 8 धावा आल्यात. आपण पहिल्या इनिंगचा विचार केला तर या ठिकाणी 10 धावा आल्या होत्या. षटकार चौकार सचिनच्या गोलंदाजीवर. थोडंसं कमबॅक करत असताना टीम शिवान स्पोर्ट्स बामणे. नेक्स्ट बॉल कट केलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी उभा आहे. हो झेल ड्रॉप झालाय. एक सिंगल आली आहे. संधी होती. हा झेल व्हायला पाहिजे होता. पण कॅच अतिशय महत्वाचे असतात. कॅच सोडून जमणार नाहीत. कॅच सुटलाय. जीवनदान मिळाले त्या ठिकाणी नितीनला. प्रेम स्ट्रायकर एंडला. तन्मयने चांगलं कमबॅक केलं होतं. एक विकेट घेण्याची संधी निर्माण केली होती. मात्र त्या ठिकाणी जीवनदान मिळाले. हो जाऊ दिले चेंडूला. पंचांना काम दिले. थोडं वाईड बॉल. पंचांना देखील हात खोलण्याची संधी दिली आहे गोलंदाजांना. गोलंदाज जनरली फलंदाजाला हात खोलण्याची संधी देतात. त्यांनी संधी दिली पंचांना. शफल केलाय. एज झाली आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन झाले. दुसरा गडी बाद झालाय. त्या ठिकाणी टीम बामणे संघाला धक्का दिला गेलाय. धावफलकावर 12 धावा आहेत. ही विकेट 2 चेंडू पूर्वीच मिळायला हवी होती. त्यानंतर 2 धावा देखील आल्या. बॅटर मैदानाच्या आतमध्ये. उमेश येतोय. गोलंदाजी देखील उमेशने केली. शेवटचे षटक हाताळलं होतं. त्या 9 धावा देखील खर्च केल्या होत्या. मात्र त्या 9 धावा जरी उमेशच्या बॅटमध्ये आल्या तरी देखील एक विजयाच्या दृष्टीने चांगलं ठोस पाऊल असेल. गोलंदाजी यामुळे रडार मध्ये घेण्याचा प्रयत्न होता. स्लॉट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातांमध्ये. तन्मयने केले कमबॅक. 5 चेंडू हाताळलेत. एक अवांतरचा चेंडू देखील हाताळलाय आणि धावांचा विचार केला तर 10 खर्च केल्यात. ओहो या ठिकाणी वन मोर डाऊन. आणखी गरीब बाद. क्लीन बोल्ड. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांची धावफलकावर 3 गडी बाद 12 धावा. तिसरं षटक घेऊन अजय आलाय. सुद्धा संघनायक आहे या संघाचा. थोडा डिले झाला. नाणेफेकीला नव्हता. मात्र बॅटिंग केली. बॅटनं काही त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं नाही. बॉलाच्या साह्यानं कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल देखील येऊन पोहोचलाय. अजूनही जर समीकरण पाहिलं तर 12 चेंडू आणि 27ची गरज आहे. 13.50 ची सरासरी राखावी लागेल. मोठी पटकेबाजी करावी लागेल. 2 मोठे पटके कंपल्सरी झालेत. यावेळी एक सिंगल आली आहे. 13 धावा. 26ची गरज आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहे 11. षटकार येईल का मोठा फटका. कारण मोठा फटका शोधते टीम बामणे. आणि तसं झालं तर आणि तरच त्या ठिकाणी आपल्याला एक चांगला कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. यावेळी काय घडले पाहूया. वाईड बॉल. वाईड +1. 2 धावा या चेंडूवर येतील. अवांतरच्या असतील. पंधरा धावा धावफलकावर. 24ची अजूनही गरज आहे. 11 चेंडू शिल्लक.
यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला, गुड लाईनला पडला, चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातांमध्ये. निर्धाव चेंडू. डॉट बॉल हाताळलाय अजय पिचड. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. टीम उंबरमाळी 38 धावा होत्या, 39 धावांचं लक्ष होतं. ते लक्ष कुठेतरी मोठं करण्याचा प्रयत्न, मी म्हटलं होतं इनिंगच्या सुरुवातीलाच, हे लक्ष थोडं मोठं होऊ शकतं. हाफ ट्रॅकर कट केलाय. डॉट. 3 चेंडू डॉट. एकूण चेंडू फेकलेत 4 आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळी मोठा ब्लास्ट. चेंडू चाललाय त्या ठिकाणी व्यासपीठाला सलामी देत असताना सिक्सर. 6 धावा. खूप अंतराने आलेली ही बाउंड्री आहे. षटकार ठोकलाय. 21 धावा धावफलकर अंकित झाल्यात आणि अजूनही 18 धाब्यांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत 7. बॅटरला बॅटरशी जर 7 मिळाली तर या 7 जर 3च्या सरासरीने पाहिलं तर 18 धावा येणं काही कठीण नाहीये. प्रति चेंडू मागे धावांची गरज असेल. चला, टीम गणेशवाडी संघाने अजूनही आपला निर्णय कळलेला नाहीये. टीम गणेशवाडी. नाणे कोण जिंकले? टीम दोऱ्याचा पाडा. आपला निर्णय कळवायचा आहे. यावेळी फटका फसलाय. अजय स्वतः चेंडू खाली झेल टिपलाय आणि झटका बसलाय. टीम बामणे संघाला 1 मोर विकेट डाऊन. आणखी गडी बाद. 5 गडी बाद. 6 चेंडू आणि विजयाचं समीकरण जाऊन पोहोचले 18 वर. 6 चेंडू 18 धावा. 4 विकेट्स त्या ठिकाणी गेल्यात. चला, दोऱ्याचा पाडा संघाने बॅटिंग निवडलेली आहे आणि यानंतर टीम गणेशवाडी मैदानाच्या आतमध्ये उतरेल, क्षेत्ररक्षण करेल आणि अर्थातच अंतिम षटक आहे, षटक क्रमांक 4 आणि या षटक क्रमांक 4 मध्ये सचिन आणि आमच्या समोर देखील एक सचिन गणेशवाडी टीमचा बॅटर सचिन. दुसऱ्या षटकात 15 धावा खर्च केल्या होत्या या सचिननं. गोलंदाजी एंडवर मयूर. बॅटर मयूर गोलंदाज. सहा चेंडू 18ची गरज. पहिला चेंडू. षटक क्रमांक 4 झाली सुरुवात. पहिल्या चेंडूवर भरपूर फटका खेळण्याचा प्रयत्न झाला मात्र त्या ठिकाणी डॉट बॉल. डॉट मागे डॉट खेळले गेले तर टीम बामणे संघावर प्रेशर आले. 5 चेंडू 18ची गरज. या कुठून येतील हा देखील तितकाच मोठा प्रश्न आहे. टीम बामणे संघाने आतापर्यंत विकेट देखील गमावल्यात. 4 गडी गमावलेत. नंबर 5-6 मैदानाच्या आतमध्ये. काय घडले बघा. चेंडू निघून गेलाय. विकेट किपरच्या हातांमध्ये सातत्याने डॉट बॉल खेळाल तर सामन्यामध्ये तुम्हाला निश्चितच काही अडचणी येतील.
4 चेंडू 18ची गरज आहे. 3 मोठे फटके कंपल्सरी झालेत. धावा येत नाहीत. डेस्परेट झालेत बॅटर. आणि या सामन्यामध्ये सुरुवातीची 3 षटकं पाहिली तर त्या ठिकाणी आपण पाहिलं टीम बाबणे संघ वरचढ ठरला होता. हो हो, यावेळी नॉन स्ट्रायकर यांचा बॅटर जो आहे त्या बॅटरला कुठेतरी तो चेंडू येऊन आढळलाय. एक सिंगल आली आहे आणि त्या ठिकाणी ज्या बॅटरला जे बॅटमन धावा येऊ शकतात तो स्ट्रायकर एंडला जाऊन पोहोचलाय. थोडा एसटी रक्षकाकडून इरिटेशन पाहायला मिळालं. थोडा राग नाराजी त्या क्षेत्ररक्षकावर. आता मित्र महिला धाव घेण्याची संकल्पना ही बॅटरची त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला गेलाय. नितीन जर सलामीला आलाय त्याला माहिती आहे 3 चेंडू इथून पुढे शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 17ची गरज. यावेळी फटका पुन्हा एकदा थोडासा फसलाय. क्षेत्ररक्षक जात आहेत. 2 मिळतील आणि इथून मात्र हा सामना थोडासा अवघड झालाय. 2 चेंडूंवर 2 षटकार आले तरी 12च येतील. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. नक्कीच अवंतचा धाव जर खर्च केली नाही तर सामना उंबरमाळीकडे आहे. हो, यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू थांबवलं जाईल आणि फॉर्मॅलिटीज या चेंडूवर खऱ्या अर्थानं फॉर्मॅलिटीज राहिलेली आहे. या पुढचा सामना एका बाजूला दोऱ्याचा पाडा विपक्षात गणेशवाडी आणि त्यानंतर सामना असेल टीम सावरोली विपक्षात उंबरमाळी. हो, सामना फिनिश. सामना जिंकलाय टीम कार्तिकी ओम साई उंबरमाळी संघानं आणि गाठली दुसरी फेरी आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्यांचा सामना होणार आहे टीम सावरोली संघासोबत. पुढील मॅच दोऱ्याचा पाडा आणि त्यांच्या विरुद्ध गणेशवाडी. टॉस जिंकला दोऱ्याचा पाडा टीमने आणि घेतला बॅटिंगचा निर्णय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं मैदानाच्या आतमध्ये गणेशवाडी